सनससाठी ओहो काय चेंडूला दिशा दिली, अचूक टप्प्यावरती मारा केला होता, परंतु त्याच चेंडूला सीमारेषे बाहेर दाखवलं. पंचांचे हात वर झाले. पहिला षटकार प्रसाद सनसच्या मार्फत स्कोरवरती धावा लागत आहेत. 6 बिनबाद 6. तर या ठिकाणी पुन्हा एकदा उंचावरून बघू. चेंडूला उंची जास्त आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावी सुद्धा या ठिकाणी प्रसाद सनसने पूर्ण केलेली आहे आणि अतिशय पुन्हा एकदा चांगलं कमबॅक मानावं लागेल किशोर निकम यांच्या मार्फत. सलग 2 चेंडू त्यांनी निर्धाव चेंडू टाकले. तिसऱ्या चेंडूवरती प्रसादने षटकार खेचला आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात होता, परंतु 2 धावा आल्या. किशोर निकम चांगली आपल्या संघासाठी गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत आहेत. ओ हो हो बघा काय चेंडू मारला. चेंडू टप्पा पडला आणि लेग साइडच्या दिशेने फक्त दिशा दिली प्रसादने. पंचांचे हात वर होत आहे. दुसरा खणखणीत षटकार. तर एक 5 चेंडू आणि 14 धावा या ठिकाणी स्कोअरवरती लागलेल्या आहेत. प्रसाद सनसचं नाव आपण पाहिलं तर 2021 मध्ये वाई पश्चिम भागामध्ये खूप मैदानं गाजवली. या प्रसाद सनसने एक 22 वर्षाचा खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये खेळत असताना 2 षटकार आपल्या बॅटमधून लगावलेले आहेत आणि तिसरा षटकार आपण पाहतो या ठिकाणी उंचावरून फेकून दिला. सीमारेषा तोडून भेदून जातो सीमारेषा बाहेर. तिसरा षटकार प्रसाद सनसच्या बॅटमधून. तर एक षटक 20 धावा. नवीन षटकाला सामोरं जाईल तो राहुल. पहिल्याच षटकात 1 2 3 षटकार आणि एक दुहेरी धावाकडून वैयक्तिक 20 धावांवर नॉन स्ट्राईकवर आहे तो प्रसादने मात्र 15 ऑगस्टला चांगलाच प्रसाद दिला समोरच्या गोलंदाजाला. मात्र कमबॅक करण्याची संधी आणि हीच ती योग्य वेळ आहे की ज्यावेळी पावसाळी क्रिकेटचा वेगळा रोमांच असतो. पाऊस पडायलाच हवा याची मात्र काळजी घ्याल, कारण कधी कधी चेंडूपेक्षा बॅटच सीमारेषे बाहेर जाते. ग्रिपचे इश्यूज असतात बऱ्याच वेळेला पावसाळी क्रिकेटमध्ये. बॅटचं एक वैशिष्ट्य असं की स्पेशल बॅट्स फक्त पावसाळी क्रिकेटसाठीच वापरले जातात. ब्लॅक कलरचे जास्त बॅट्स असतात, काही ग्रिप वेगळे वापरले जातात. मात्र जर पावसाळी क्रिकेट खेळायचं असेल, रबर बॉल क्रिकेट खेळायचं असेल तर पाऊस पडायलाच हवा. पाऊस तर पडतोयच, मात्र धावांचा देखील पाऊस पडला तो प्रसादने. 3 षटकार 1 दुहेरी धाव, वैयक्तिक 20 धावा, संघाच्या देखील 20 धावा. सुरेख कमबॅक होते. सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकतात. सुरुवातीचं पहिलं षटक जर फलंदाजाचं होतं तर त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय. कोपर खैराणेचं हे भूमिपुत्र मैदान आणि शहीद जवान चषक पहिल्यांदाच मला वाटतं रबर बॉलची ही स्पर्धा होते. प्रत्येक वर्षी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा होते, मात्र कोरोना काळात त्या स्पर्धेचं आयोजन न झाल्यामुळे बहुतेक ही रबर बॉलची स्पर्धा शहीद गणेश ढवळे चषक. सुरेख फटका मारलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहज पूर्ण होईल. प्रसादनी मात्र चान्स घ्यायला हवा, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करायला, कारण प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असणार आहे. निम्मा खेळ झालाय, कारण 3 षटकांचा सामना आहे, त्यापैकी हे 9 चेंडू झालेत. धावसंख्या झाली आहे ती 22.
तर 9 चेंडू आणि 20 धावा, 22 धावा माफ करा. षटकामागे 15 धावांची सरासरी. पुन्हा एकदा कोणता फलंदाज बाद होतोय आता मात्र त्याकडेच लक्ष असणार आहे. राहुल मात्र आपल्या संघासाठीच काहीशी चूक करून बसतोय. प्रसाद जो चांगल्या फॉर्मात होता त्याला स्ट्राईक देण्याच्या नादात राहुल बाद होऊन आपल्या तंबूत परत. मात्र 1.4 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 22. पहिला फलंदाज बाद होते 22 या धावसंख्येवर. विकेट्स महत्त्वाच्या नाही आहेत, मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती शैलेश यांनी. आपल्या संघाला, आपल्या गावाला पुन्हा एकदा या मॅचमध्ये परत येण्याची संधी निर्माण करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा गेल्यानंतर दुसरं षटक मात्र अप्रतिम टाकतो. या षटकामध्ये सलग 3 वेळा त्यांनी फलंदाजाला हुकवलं आहे आणि फक्त 2 धावा दिल्यात. या अगोदरच्या चेंडूवर जर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता किंबहुना प्रसादने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली असती, 1 धाव सोडून दिली असती तरी देखील झालं असतं. कारण जो फलंदाज चांगल्या फॉर्मात आहे त्याला जास्तीत जास्त चेंडू सामोरं जाणं महत्त्वाचं असतं. सध्या तरी सामना इनबॅलन्स म्हणता येईल, बरोबरीत म्हणता येईल, कारण सुरेख गोलंदाजी करून शैलेशने मात्र आपल्या संघाला या सामन्यात परत आणले. नवीन येणारा फलंदाज सचिन. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, गुड लेंथवर गोलंदाजी करतोय. चेंडूचा टप्पा अगदी योग्य ठेवतोय. रबर बॉल क्रिकेटचं एक वैशिष्ट्य, तुम्ही चांगला चेंडू जरी टाकला तो मिस टाईम झाला तरी तो चेंडू सीमारेषेबाहेर ट्रॅव्हल करतो. यॉर्कर टाकला तरी देखील ट्रॅव्हल होतो, गुड लेंथचा चेंडू टाकला तरी ट्रॅव्हल होतो आणि शॉर्ट पिच टाकला तरी देखील तो कट किंवा पुल करता येतो. शॉर्ट पिच चेंडू, वर शॉट, अतिशय अप्रतिम फटका चेंडू. चांगला प्रयत्न होता मात्र तिकडे. आणि या षटकार 6 धावा. रबर बॉल क्रिकेटचं हे वैशिष्ट्य. मात्र तुम्हाला एखादी टेनिस किंवा नेहमीच्या मॅचेसपेक्षा एखादी लेदरची मॅच पाहताना अशी वाटते, असं वाटेल, कारण शॉट्स खूप लांब लांब जातील. चेंडू देखील तितक्याच वेगात टाकण्याची संधी मिळते गोलंदाजाला. तर 2 ओव्हर आणि 29 धावा. पहिल्या षटकात 20 धावा, त्यानंतर धावा आल्या त्या 9. एक अप्रतिम षटक टाकलं. शेवटचा चेंडू वगळता प्रत्येक चेंडू गुड लेंथवर टाकला आणि शेवटचा चेंडू काहीसा आखूट टप्प्याचा आणि त्याचा पुरेपूर फायदा केला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने पुल करून 6 धावा मिळवल्या. सुरेख प्रयत्न होता मात्र तिथे क्षेत्ररक्षकाचा. 65 ते 70 मीटरच्या, 60 मीटरच्या तरी बाउंड्रीज आहेतच. एक बॅलन्स मैदान, टेनिस क्रिकेटसाठी एक प्रॉपर ग्राउंड जे 360 डिग्रीज. नवी मुंबई परिसरातील एक मोठा इतिहास असलेलं ग्राउंड आणि या ग्राउंडवर सातत्याने वाई पश्चिम भागातील खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. शहीद जवान चषक 2021 75वा वाढदिवस, आपल्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन. आणि या स्पर्धेत तब्बल 12 संघांना आपण प्रवेश दिलाय. 4 षटकांचे सामने असतील, मात्र हा सामना 3 षटकांचा असणार आहे. तर शेवटच्या 6 गोळ्या, 6 चेंडू, 6 संधी आणि या 6 चेंडूंमध्ये किती चेंडू सीमारेषे बाहेर प्रसाद मारतोय ते पाहायचं आहे. 6 चेंडू आणि वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय तो प्रसाद. सचिन आहे, माफ करा. बघा, संघाच्या धावा झाल्यात त्या तब्बल 29 आणि त्यापैकी 26 धावा त्या प्रसादच्याच आहेत. प्रत्येक संघात एक असा खेळाडू असतो की पूर्ण संघाची जबाबदारी तो आपल्याकडे ठेवतो. याचा अर्थ असं नाही की इतर खेळाडू चांगले नाही आहेत, मात्र आज फॉर्म प्रसादचा आहे. प्रसादने जास्तीत जास्त चेंडू फेस करणं महत्त्वाचं आहे. प्रसाद आतापर्यंत 7 चेंडूंना सामोरं गेलाय आणि 7 चेंडूंपैकी 4 चेंडू त्यांनी सीमारेषे मारलेत. वैयक्तिक 26 धावांवर खेळून आपल्या संघाला एक चांगल्या टोटलकडे नेण्याच्या प्रयत्नात प्रसाद. स्ट्राईकवर प्रसाद. नवीन आलेला फलंदाज अमोल नॉन स्ट्राईक एंडला असेल, मात्र स्ट्राईकवर असणारा प्रसाद
वॉट शॉट, अप्रतिम फटका, चेंडू येतो सरळ लॉंग ऑनच्या दिशेने, सलामी देतोय सर्वच आयोजकांना. अप्रतिम शॉट, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलेला फटका कधीही चांगला असतो. मात्र हा रबर बॉलचा फायदा, हा टेनिसने इतका कॅरी झाला नसता. मात्र रबर बॉलचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही नीट चेंडू कनेक्ट केलात तर तुम्हाला त्याचा भरपूर मोबदला मिळतो. अप्रतिम फलंदाजी, 8 चेंडू आणि वैयक्तिक 32 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू, जे मागचे 4 चेंडू जो खेळला आहे, म्हणजे पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आता तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, म्हणजे 3 वेगवेगळ्या षटकांमध्ये 4 वेगवेगळे चेंडू सलग खेळलाय मात्र, आणि प्रत्येक चेंडूवर षटकार. शेवटचे 4 चेंडू, आखरी 4 गोलिया. बघा 8 चेंडूंपैकी 4 षटकार मारलेत त्यांनी, माफ करा 5 षटकार मारलेत. ओ सुप्रीम, अतिशय अप्रतिम, इनसाइड आउट, कोणी सांगू शकणार नाही. वॉट शॉट दॅट इज, अप्रतिम फटका, फक्त टायमिंग होतं त्या शॉट मध्ये आणि 6 धावा पंचांनी घोषित केलाय. अगदी कट टू षटकार गेलाय, मात्र कुठल्याही मैदानावर चौकार गेला असता टेनिस क्रिकेटमध्ये पण. अप्रतिम फलंदाजी, बघा इथे ताकद नव्हती, इथे रागात मारलेला फटका नव्हता, इथे प्युअर टायमिंग आणि क्लास होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चेंडू खराब नव्हता मात्र चेंडू अगदी व्यवस्थित टाइम करून कव्हरच्या दिशेने 6 धावा आणखीन जोडतोय. 9 चेंडू, 6 षटकार, वैयक्तिक 34 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 1 2 3 4 5 सलग षटकार मारलेत त्या फलंदाज प्रसादनी. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, धावसंख्या झाली ती 41. 6वा षटकार येतोय का? 1 2, अप्रतिम चेंडू, चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. पहिली धाव घेतली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 43 वर, 43 रन्स. मात्र 5 सलगचे षटकार 15 ऑगस्टच्या दिवशी मारलेले त्याच्या नेहमीच लक्षात राहतील. आणि प्रसाद सनदसाठी वैयक्तिक 100 रुपयांचं पारितोषिक आलं. धावसंख्या झाली आहे ती 43 पैकी 41 धावा प्रसादच्याच. शेवटचे 2 चेंडू मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते, ग्रिप थोडासा सुटतोय. त्याच्या इनिंग्स मधला हा दुसरा निर्धाव चेंडू, माफ करा तिसरा निर्धाव चेंडू. बघा सुरुवात कशी झाली होती, पहिले 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर षटकारांचा अक्षरशः त्यांनी पाऊस पाडलाय आणि त्यानंतर हा पहिला निर्धाव चेंडू, म्हणजे 3 निर्धाव चेंडू खेळलोय तो 11 चेंडूंच्या खेळीमध्ये. तर या इनिंग्सचा शेवटचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी केली आहे, सुरेख कमबॅक करतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 44 वर. 44 रन्स, 45 धावांचं आव्हान दिलंय. षटका मागे 15 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या तब्बल 22. त्यानंतर दुसरं षटक अप्रतिम टाकलं गेलं होतं की ज्यात फक्त 9 धावा आल्या होत्या आणि या षटकात मात्र आत्तापर्यंत धावा आल्या म्हणजे 13 धावा एकूण जोडल्या गेल्या. माफ करा 15 धावा. 12 चेंडू आणि 41 धावांची जबरदस्त तुफानी फलंदाजी करून नाबाद राहतोय तो फलंदाज प्रसाद. धन्यवाद. आणि प्रसाद सनस 100 रुपयाचं पारितोषिक मित्रा तुझ्यासाठी आलेलं आहे. सो ते येऊन तू घेऊन जायचं मित्रा. किती टू इन दिले? नक्की आपण पाहिलं जो सामना खेळला जातोय तो म्हणजे कुसगाव वर्सेस गोंजावाडी या संघांमध्ये तो सामना खेळला जातोय. कुसगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, तदनंतर क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलं. त्यानंतर आपण पाहतोय की 45 धावांचं आव्हान हे कुसगाव या संघासमोर ठेवलंय, ते म्हणजे गोंजावाडी या संघाने.
मास्तर कोण आहे तुम्ही? वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन आयोजित शहीद जवान चषक या स्पर्धेच्या आयोजनात ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचा अगदी मनापासून आभार. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जे रोख रक्कम असणार आहे त्याचं पुरस्कर्ते श्री शहीद गणेश ढवळे मित्रमंडळ मित्रपरिवार आसरेगाव. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जे रोख रक्कम 10,000 असणारे प्रमोद चौधरी समाजसेवक, 6,000 युवा उद्योजक अर्जुन दादा गोळे, तसेच आकर्षक चषक कैलाशवासी चंद्रकांत विठ्ठल वाडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते सुनील सदानंद वाडकर, श्री अजित वरे सर, सतीश सनस व किशोर निकम यांचं अगदी मनापासून आभार. त्याचसोबत अमोलजी सनस, विनोदजी भोईर यांचं देखील मनापासून आभार. तर 18 चेंडू आणि 45 धावा. सुरुवात चांगली केली, इनसाइड आउट शॉट केलं, कव्हरच्या दिशेने पहिली धाव पूर्ण केली आहे. 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत. मात्र चेंडू सापडतोय की नाही कधी कधी तोच प्रॉब्लेम होतो, गवत वाढलेलं असेल तर. आठवडाभर पाऊस नव्हता, मात्र या स्पर्धेसाठी जर स्पर्धा चांगली व्हायची असेल, सामन्यात रंगत यायची असेल तर पाऊस पडणं गरजेचं आहे. कारण पावसातच रबर बॉल क्रिकेट खेळण्याचा वेगळा आनंद असतो. मात्र वरुण राजा प्रसन्न झाला आणि या सामन्यासाठी प्रसादने धावांचा अक्षरशः पाऊस पडला आणि कुसगाव संघ तितकाच प्रबळ आहे. 17 चेंडू आणि 43 धावा, 17 बॉल्स 43 रन्स टू विन. स्ट्राईकवर असणारे तो फलंदाज अमित वरे. फुल टॉस बॉल, ओ माय गॉड, मिस टाइम शॉट. ताकदपेक्षा टायमिंग जास्त महत्वाची. पावसाळा क्रिकेटमध्ये हा मात्र एक बहाणा असू शकतो. पाऊस पडत होताना चेंडू हाताला लागला, निसटला, कारणं आहेत आपल्याकडे. पण सगळ्या गोष्टी करा, क्रिकेटमध्ये कॅचेस सोडल्या नाही पाहिजेत. कारण तुम्ही बॅट्समन किंवा बॉलर एक स्पेशल स्किल असतं, प्रत्येकामध्ये तितकाच चांगला बॅट्समन होण्याची क्षमता नसते. मात्र क्षेत्ररक्षणात सुधार अपेक्षित असतो. तुम्ही खूप रन्स केलात नाही तरी चालतात, मात्र कॅचेस सोडायला नको. आणि अशा कॅचेस सोडल्या तर परत गावात घ्यायला नको. धावसंख्या झाली त्या 3. कॅच सोडत नाही कोणी, कॅचेस सुटतात हे मात्र लक्षात ठेवायला हवं. कॅच सोडली म्हणण्यापेक्षा कॅच सुटली. एकूण काय फलंदाजाला फायदा होतोय. आणि पुन्हा एकदा फुलटॉस, आता मात्र चुकीला माफी नाही. 1 बाउन्स. चेंडू देखील 1 बाउन्स झाला आणि तो क्षेत्ररक्षक देखील. तर या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. मात्र स्वतःची काळजी घ्या. 3 धावा, एक बोनस देखील. तर 1 2 3 4 5 6 धावा झाल्यात. 3 धावा. तर धावसंख्या झाली आहे ती 6. समीकरण बदलते. 16 चेंडू आणि 39 धावा. कॅचेस सुटायला नको, कारण एक चूक झाली त्या पाठोपाठ दुसरी चूक नो बॉलची देखील होते. ओ सुरेख फटका, अतिशय वेगळा फटका आणि अप्रतिम ताकद लागते तरच असा फटका मारता येतो. मात्र साईजनी जरी तो कमी दिसत असला तरी भरपूर ताकद त्याच्या खांद्यांमध्ये मी म्हणता येईल. कारण पुरेपूर अगदी वर आलेला चेंडू त्यांनी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. वेगळ्या पद्धतीचा शॉट, त्याचं विश्लेषण होणार नाही क्रिकेट भाषेत, मात्र अतिशय जबरदस्त शॉट. तर 3 चेंडू आणि 12 धावा. ती सुटलेली एक कॅच, त्यानंतर त्या 3 धावा नो बॉलच्या आणि त्यानंतर लागलेल्या 6 धावांनी पूर्णपणे सामना सध्या तरी पाठलाग करणाऱ्या संघाच्याच बाजूनी जातोय. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला टप्पाच ठेवावा लागेल. फुल टॉस टाकण्यापेक्षा चेंडू योग्य लेंथवर टाकणं महत्त्वाचं. अप्रतिम गोलंदाजी.
हाच तो टप्पा. मोठी विकेट मिळालेली दिसते, कारण आपल्याला जर समजून घ्यायचं असेल की फलंदाज कोणत्या दर्जाचा आहे, समोरचा संघ किती मोठ्याने सेलिब्रेशन करतो त्याच्यावरून लक्षात येईल. म्हणजे निश्चितच एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे. नशिबाचं परडं मात्र त्यांच्या बाजूने झुकता येतात. थोडंसं नशीब त्यांना साथ देते. रनआउटच्या स्वरूपात एक मोठी विकेट मिळते. त्यांच्या संघातील प्रमुख फलंदाज बाद झाले. जसं भारतीय संघासाठी बहुतेक रोहित शर्मा असेल, तसंच त्यांच्या संघासाठी तो मोठी विकेट, कारण त्याची कॅच सुटली होती आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात त्याची विकेट मिळते. चौदा चेंडू आणि 33 धावा. स्ट्राईकवर असणारे चिंतामणी. ओव्हर शॉट, अतिशय अप्रतिम फटका. चेंडू लॉग ऑनच्या दिशेने ड्रायव्हर अगदी गोळीच्या वेगाने, मात्र आउटफील्ड अगदी त्या गवताने भरले पाण्याने. त्याच्याचमुळे की काय, या 2 धावा वाचल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. चिंतामणीची बॅट मात्र तळपते. कडक उन्हात म्हणणार नाही तर भर पावसात. आणि चिंतामणी जर खेळला तर समोरच्या संघाची चिंता तो निश्चितच वाढवेल आणि आपल्या संघासाठी तो संकटमोचक ठरेल. लेगस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांनी तो वाईट घोषित केलाय. धावसंख्या झाली आहे ती 15. मिश्र पद्धतीचे षटक ठरलंय आतापर्यंत. एक चांगला चेंडू, एक खराब चेंडू, एक कॅच सुटते, दुसऱ्या चेंडूवर रनआउट होतोय. म्हणजे प्रत्येक चेंडूवर काहीसं वेगळं पाहायला मिळालंय. नो बॉल पाहायला आपल्याला मिळालाय, रनआउट पाहायला मिळालाय, कॅच ड्रॉप झालेली पाहायला मिळाली, एक षटकार पाहायला मिळालाय. सुरेख पुल शॉट, कोणीच थांबू शकणार नाहीये. व्हॉट अ शॉट. मात्र त्या क्षेत्ररक्षकाकडून आहे ना, वॉटर पार्कची तिकीट वसूल करा. स्लाइड्सच घेतो, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. कुठे वॉटर पार्कला त्याला जायची गरज नाही. बघा स्मूथ तो स्लाइडच होत जातोय. बहुतेक एक चेंडू 4 धावा असताना तो स्लाइड करूनच चेंडू अडवणार आहे. मात्र घरी गेल्यानंतर आई घेणार नाही घरात, कारण कपडे इतके खराब झालेले असणार आहे. घरातले किंबहुना ओळखणार पण नाहीत. 17 धावा झाले. जिंकण्यासाठी धावा जमवायच्या त्या 28. 12 चेंडू आणि 28 धावा. समीकरण आणखीन सोपं करून हवं असेल तर किमान 3 षटकार मारले तर हा सामना अगदी सहज जिंकू शकतील. म्हणजे 3 खराब चेंडूंची वाट पाहायची आहे. आणि चेंडू जर मिड विकेट मध्ये मारला तर प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळेल, कारण स्लाइड्स पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 28 धावा. अप्रतिम प्रयत्न होता. अप्रतिम प्रयत्न चांगला होता. मात्र स्वतःची काळजी घ्या. धावसंख्या झाली आहे ती 19. कॅचेस महत्वाचे आहेत, मात्र तुमची. आणि हा चेंडू मात्र खूप उंच, तितकाच लांब जातोय का नाही. अप्रतिम झेल. रिव्हर्स कप पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे हा झेल टिपलाय आणि जो फलंदाज चांगल्या फॉर्मात दिसत होता त्याला मात्र माघारी परतवण्याचं काम केलंय. शैलेश बाद झाला. चिंतामणी अजूनही विकेटवर आहे. हा सामना देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय की काय ते पाहायचंय. 2 संघांमधील एक फरक आपल्याला पाहायला मिळेल की गोलंदाजी करताना एकही अतिरिक्त धावा दिली नव्हती ती कुसगावच्या गोलंदाजांनी. मात्र गोंजरवाडीचे जे गोलंदाज आहेत त्यांनी मात्र आतापर्यंत अतिरिक्त 2दा चेंडू टाकलेले आहेत. एक नोच्या स्वरूपात, एक वाईडच्या स्वरूपात. ते अतिरिक्त चेंडूच किंबहुना भारी पडतील.
जरी प्रहार करत राहिला प्रसाद तरी देखील त्यांची गोलंदाजीमध्ये एक्स्ट्राच त्यांनी अजिबात दिले नव्हते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कॅचेस घेताना स्वतःची काळजी घ्या. जोपर्यंत आपण पडत राहाल लोकांचं मनोरंजन होईल, मात्र आपल्याला जर दुखापत झाली तर तुम्हाला देखील त्रास होईल आणि प्रेक्षकांना देखील. स्वतःची काळजी घ्या. दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी ते असायला हवा. लगेच नाव सांगायचं आहे, तर तुमचे नाव अपडेट होणार नाही आहेत. कुसगाव नवीन आलेला फलंदाज सागर. चिंतामणी वर्सेस गोंजारवाडी आता असणारा सामना. चिंतामणी थांबला तर हा तो सामना जिंकून देईल, कारण चांगली फटकेबाजी करतोय. ओ कोणचा गेलाय, त्या क्षेत्ररक्षकांनीच मॅच निम्मी जिंकून दिले. दोन अतिशय अप्रतिम कॅचेस, दोन्ही रिव्हर्स कप पद्धतीने, ऑस्ट्रेलियन पद्धत ज्याला म्हणतो त्या पद्धतीने घेतलेल्या कॅचेस. खूप मोठी विकेट आहे, कारण सामने बॅटनी जिंकले जातात, बॉलनी जिंकले जातात. मात्र क्षेत्ररक्षण करून देखील सामन्याचं पूर्ण कलाटणी कशी दिली जाते त्या क्षेत्ररक्षकांनी दाखवून दिले. टी शर्ट जरी त्यांनी सँडो घातलं असलं तरी कामगिरी मात्र त्यांनी जबरदस्त केली. हाफ टी शर्ट मध्ये फुल कामगिरी. 2 चेंडूंवर 2 सलग मोठे विकेट्स मिळवल्यानंतर हॅट्रिकवर आहे गोलंदाज दत्ता. नऊ चेंडू आणि 26 धावा. तर अजित वरे नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत. त्यांचा अनुभव किती कामाला येतोय ते पाहायचं आहे. आणि वेगळी मजा असते क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने खेळायला जाणं, तेच महत्त्वाचं आहे. या एजमध्ये देखील तितकेच फिट. एक, दोन, 3 विकेट्स आणि अप्रतिम गोलंदाजी करून आपल्या संघाला या सामन्यात अगदी जबरदस्त पोझिशन मध्ये आणणारा, हॅट्रिक मिळवणारा दत्ता त्यांच्या संघाचा तारणहार ठरतोय. मॅच अगदी बॅलन्स मध्ये होती. 12 चेंडू 28 धावा. त्यानंतर सलगच्या 3 चेंडूंवर 3 विकेट्स मिळवणारा दत्ता आपल्या संघासाठी नेत्रदीपक कामगिरी करतोय. मात्र अजित वरे यांनी हा जर सामना जिंकून दिला तर त्यांच्यासाठी विशेष पुरस्कार असणार आहेत. आणि सामना तितकासा लांब नाहीये. 8 चेंडू 26 धावा. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सामना संपला, आणि ज्या वेळेला आपल्याला असा गोळ गैरसमज होतो त्याच वेळेला एखादा फलंदाज अशी कामगिरी करून दाखवतो की तो सामना त्याच्यासाठी अविस्मरणीय होऊन जातो. अजित वरे यांनी सलग जर 2 षटकार जरी मारले तरी NCC खावली यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ खूप उंच गेलाय, धावत राहायला हवं. मात्र आता मात्र कॅच सुटते. हर्षद याचा झेल सुटतोय. मात्र अजित वरे यांच्यावर जबाबदारी असणार आहे. त्यांना वाट पाहायची 3 चेंडूंची, 3 खराब चेंडूंची, किंबहुना चांगल्या चेंडूंवर पण. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पहिली धाव, एकच धाव. धावसंख्या झाली ती 21. 6 चेंडू आणि 24 धावा. सहा चेंडू आणि 24 धावा. मिड विकेटची जी बाउंड्री आहे ती सगळ्यात लांब भाग तोच वाटतोय.
तर 6 चेंडू आणि 23 धावा. पाच चेंडू 23 धावा. यानंतर होणारा पहिल्या फेरीचा चौथा सामना गोळेवाडी वर्सेस वासोळे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. हे षटक संपायच्या अगोदर आपल्याला नाणेफेकीचा निर्णय कळवायचा आणि लगेच जर क्षेत्ररक्षण एखाद्या संघाने घेतलं तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 4 चेंडू आणि 22 धावा. 4 balls 22 runs to win. गोळेवाडी आणि वासोळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती अगदी लगेच यायचं. 3 चेंडू आणि 22 धावा. अमोलने 2 अप्रतिम कॅच घेतले, त्यापैकी चिंतामणीची कॅच निर्णायक ठरली. त्यानंतर अतिशय चांगला दुसऱ्या चेंडूवर घेतला आणि गोलंदाजी करताना देखील सामना आता पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. 2 चेंडू आणि 22 धावा. सामना रंगतदार होतोय की काय असं वाटत असतानाच दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात मात्र चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून एक चेंडू आणि 22 धावा. नाणेफेकीचा कौल होईल तो गोळेवाडी वर्सेस वासोळे. दोन्ही संघाचे कर्णधार